मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 23 जूनचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, कसला दाखवलाय आजचा एपिसोड सुद्धा. प्रियाची अमेझिंग ऍक्टिंग तुम्ही आज बघणार आहात. मंडळी, सुरुवातीचा सीन अमेझिंग दाखवलाय त्यांनी. राकेश येत असतो नागराजला भेटायला जेलमध्ये आणि त्या क्षणाला अर्जुन पण तिथे असतो नागराजला भेटायला आलेला. नागराज अर्जुनला म्हणत असतो, तुला एक सिक्रेट सांगू का, सिक्रेट. आणि इकडे राकेश जेव्हा जेलजवळ येत असतो तेव्हा एका कॉन्स्टेबलने राकेशचा पाठलाग करत त्याला रोखलं आणि त्याला म्हटलं की जाऊ नका तिकडे, अर्जुन सुभेदार आले. आणि त्याच वेळेला नागराज स्वतःला एक्सपोज करत होता अर्जुन जवळ. म्हणत होता, ए अर्जुन, तुला सिक्रेट सांगतो, सिक्रेट. मधुबनवर हल्ला मीच केला होता. नागराज म्हणतो, झालं काय माहितीये अर्जुन, त्या दिवशी दहीहंडी होती, तुम्ही सगळे दहीहंडी साजरे करत होतात. मी आलो होतो तिथे तुझ्या घरी, पाहिलं तर काय, तो म्हातारा तिथे इकडे तिकडे नुसता फिरत होता. तेव्हाच मी तिथे असलेला चाकू घेतला आणि त्या थेरड्याच्या पाठीत खुपसला. असं म्हणून नागराज विकृतपणे हसत असतो आणि म्हणत असतो, ऐकलं का अर्जुन, ऐकलं ना, चल जा रे, काय करायचं ते कर आता. अर्जुन आता नागराजची कॉलर धरतो आणि म्हणतो, हे सगळं तुला, नागराज, तुला हे महागात पडणार आहे, लक्षात ठेव. तेवढ्यात या कॉन्स्टेबलने राकेशला धरलं आणि म्हटलं, ओ साहेब, जाऊ नका तिकडे, अर्जुन सुभेदार आलेत, तुमच्या वडिलांना भेटायला आलेत ते, तुम्ही त्यांच्या समोर गेला तर माझी वाट लागेल आणि माझी नोकरी पण जाईल हो. राकेश असा अलगदपणे वाकून बघतो अर्जुनला तिथून आणि त्या कॉन्स्टेबलला थँक्स म्हणतो. कॉन्स्टेबल म्हणतो, थँक्सची गरज नाही साहेब, तुम्ही माझे खिसे गरम करता ना, एवढं तर मला करावंच लागेल. एक काम करा, तुम्ही इथून निघा आता, नंतर या तुमच्या वडिलांना भेटायला. राकेश ठीक आहे असं म्हणतो आणि निघून जातो. पण नागराजने जो कबुलीत जबाब दिला ना अर्जुनला, तो काही राकेशने ऐकलेला नाहीये बरं का. हा जो सीन आहे ना मंडळी, फार अमेझिंग वाटलाय बरं का बघताना. सध्या तरी मालिकेची स्टोरी खूप इंटरेस्टिंग चालू आहे. आता इकडे राकेश निघून जातो तिथून. अर्जुनने नागराजची कॉलर धरलेली असते आणि म्हणत असतो, जा रे अर्जुन जा, काय करायचं ते करून घे. आणि तुरुंगात कैद्यांना असा हात लावायचा नसतो. काय रे सुभेदार, वकील आहेस ना तू, तुला कळत नाही का. अर्जुन म्हणतो, अरे नागराज, तू जिथे उभा आहेस ना तिथे ओव्हर कॉन्फिडन्स कामाचा नाही बरं का. माझ्या बायकोवर अटॅक करवलास, मधुबनवर तू अटॅक केलास, तुझ्या या सगळ्या गुन्ह्याची तुला शिक्षा मिळणार नाही असं समजू नकोस. तुला जन्मठेपेनंतर सुद्धा कसं जेलमध्ये सडवता येईल ना, याचं हे मी व्यवस्थित बघेल नागराज. अरे तुला जेलमध्ये नाही सडवलं ना तर बघ, आता देवाजवळ प्रार्थना कर. जोपर्यंत तू जेलमध्ये आहेस ना तोपर्यंत तू जिवंत आहेस नागराज. मी शोधलेल्या पुराव्यांमुळे तुला फाशी होणार नाही ना, एवढी प्रार्थना कर. आता तू आयुष्यभर जेलमध्ये सडशील, हा शब्द आहे माझा नागराज. असं म्हणून अर्जुन निघून जातो बरं का. आता नागराज स्वतःच्याच मनाशी बोलतो, अर्जुन गेल्यावर फाशी, हा देणार मला फाशी, मी काय कोणाचा खूनबीन केलाय का काय. हा, आता अर्जुन मुद्दाम असे पुरावे गोळा करेल की मला फाशी होईल, असं नागराज स्वतःच्याच मनाशी बोलतो. मग कशाला मगाशी याने स्वतःच कबुली दिली बरं. असो, फॉर्ममध्ये तो बोलून गेला असं म्हणायला हरकत नाहीये. आजचा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग दाखवला बरं का प्रेक्षकांनो त्यांनी. मला तर खरंच आवडतोय. सध्याचे मागच्या 1-2-3 भागापासून ना मस्त एपिसोड दाखवत आहेत ते. आता प्रियाची ऍक्टिंग बघा प्रेक्षकांनो. प्रिया आली आहे ना सुभेदारांकडे, काल आपण पाहिलं होतं. प्रिया आता तिथे खाली बसते बरं का मांडी घालून आणि म्हणते, आई अगं मला तुला कधीपासून सांगायचं होतं ग, मी प्रेग्नंट आहे ग आई. अगं पण पण तुझ्यापर्यंत मला पोहोचताच आलं नाही ग आई. अगं आई, आई मी किती विश्वासाने ही गोष्ट अर्जुन आणि अश्विनला सांगितली होती ग. सायली अश्विनला म्हणते, मग भाऊजी प्रिया जे बोलते ते खरं आहे का, ही खरंच गरोदर आहे का भाऊजी. अश्विन काहीच बोलत नसतो. सायली म्हणते, भाऊजी तुम्ही गप्पा आहात, म्हणजे प्रिया जे बोलते ते खरं आहे, तुम्हाला आधी आम्हाला का सांगावं असं नाही वाटलं भाऊजी, यांनी सुद्धा आमच्यापासून हे सगळं लपून ठेवलं. अश्विन मग लगेच सांगून टाकतो सायलीला, हे बघ वहिनी, दादाचा यात काहीही दोष नाहीये, तुमच्यापैकी कोणाला ही गोष्ट नाही सांगायची, हा माझा निर्णय होता स्वतःचा. हे मला बाळ नकोय, कारण कोणाला माहिती हे बाळ कोणाचं आहे ते. प्रिया लगेच म्हणते, नाही अश्विन नाही, असं बोलू नकोस रे, अरे असं बोलू नकोस, मी तुला आधी पण सांगितलंय की हे बाळ तुझंच आहे. अरे अश्विन, हे हे दुसरं कोणाचं असू शकत नाही अश्विन. अश्विन म्हणतो, का ग, का असू शकत नाही. अगं याआधी तू त्या माणसाबरोबर लोणावळ्यामध्ये रात्र घालवलेली आहे, माझ्या डोक्यातनं गेलेलं नाहीये ते प्रिया. आणि त्याआधी अशी कितीतरी लोक असतील हे सुद्धा मला माहिती आहे प्रिया. प्रिया रडायला लागते आणि म्हणते, अश्विन अश्विन असं बोलू नको रे अश्विन. अश्विन म्हणतो, ए प्रिया गप्पा बसायचा. ममा, सायली वहिनी, मला खात्री आहे
की हे बाळ माझं नाहीच आहे. ही प्रिया परत आपल्या घरामध्ये शिरण्यासाठी बाळाचं कारण पुढे करते. हे सगळं खोटं आहे मम्मा, हे सगळं खोटं आहे. बघितलं का प्रेक्षकांनो, प्रियाने आतापर्यंत एवढी पापं केली आहे की तिचं हे खरं बोलणं सुद्धा खोटं वाटतंय. ते लांडगा आला रे आल्यासारखं झालंय तिचं. पण बघा प्रेक्षकांनो, खूप सेन्सिबल निर्णय घेतलाय सायलीने आणि सगळ्यांनीच. पण प्रिया मात्र खूप प्रयत्न करते बघा. तिची ॲक्टिंग माइंड ब्लोईंग दाखवली आहे खरंच. प्रिया म्हणत असते, अरे अश्विन, मी पाया पडते अगं आई, मी तुझ्याही पाया पडते ग. माझ्यावर नाही, निदान तुझ्या नातवंडावर तरी दयामाया कर ग. सायली म्हणते, अगं ए प्रिया, तुझ्यावर कोणीही दयामाया करणार नाहीये, खोटारडी आहेस तू. प्रिया म्हणते, तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवून खूप मोठी चूक करताय. या चुकीमुळे सुभेदारांचा वंश तिथे तिथे जेलमध्ये वाढणार आहे. आई आई हे चालणार आहे तुला? चालणार आहे आई तुला? तिला बरोबर माहिती आहे प्रेक्षकांनो, कोणाला कसं इमोशनल ब्लॅकमेल करायचं ते. कारण तिला प्रत्येकाच्या स्वभावाची नस माहिती आहे. हे जेव्हा तुम्ही बघता ना स्क्रीनवर, तेव्हा खूप भारी वाटतं बरं का बघायला. आणि कुठेतरी मनातनं वाटतं, वा यार काय ॲक्टिंग केली आहे. प्रिया आता पुन्हा लगेच म्हणते कशी, आई आई मी मान्य करते ग, मी खूप वाईट वागले तुमच्याशी, पण अगं प्लीज प्लीज आई, ह्या बाळाचा दोष काय आहे या सगळ्यामध्ये? तुम्ही ह्याला का नाही स्वीकारत आहात? सायली चिडते आणि म्हणते, अगं ए बस कर ग प्रिया तुझी नाटकं, तू खोटारडी आहेसच हे सगळ्यांना माहिती आहे, पण आता आई होण्याचा गैरफायदा घेतेस का? अगं कुठे फेडशील हे पाप प्रिया. अस्मिता म्हणते, अगं तुझ्या पोटात वाढणाऱ्या त्या बाळाशी आमचं काहीही घेणं देणं नाहीये. त्या बाळाचा वापर करून तुला जेलमधून बाहेर पडायचे प्रिया, आम्हाला काय कळत नाही का? अगं तू आईपणाचा बाजार मांडलायस प्रिया. प्रिया लगेच हात जोडते आणि खूप हात जोडून रिक्वेस्ट करते, नाही 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 असं नाहीये, माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमच्या पाया पडते मी तुमच्या सगळ्यांच्या. सायली म्हणते, प्रिया तू किती हातापाया पड आमच्या, पण तरी आम्ही फक्त आणि फक्त अश्विन भाऊजीवर विश्वास ठेवणार आहे, तुझ्यावर नाही. प्रिया म्हणते, अगं आई खरंच माझ्यावर विश्वास ठेव ग आई, खरं सांगते ग मी. अगं जेलमध्ये मी सतत हाच विचार करत होते. आई आई मी हाच विचार करत होते ग, तू तू ह्या बाळाला आपलं म्हणशील आणि आणि तू तू ह्या बाळाला स्वीकारशील. सुभेदाराच्या नातवंडाला तू स्वतःच्या घरात वाढवशील आई. आता या कल्पनाताई चिडतात बरं का आणि म्हणतात, ए तू परत परत त्याला सुभेदाराचं नातवंड म्हणू नकोस. प्रिया म्हणते, अगं आई मी का नको म्हणून सुभेदाराचं नातवंड, ते सुभेदाराचंच आहे. जसं तुला अस्मिताचं नातवंड आहे तसं माझं पण बाळ न ग. अगं अगं हे तुझ्या अश्विनचं मूल आहे ग आई. अश्विन आता चिडतो आणि म्हणतो, ए प्रिया किती वेळेला सांगू तुला, हे मूल माझं नाहीये. इथे येऊन सगळ्यांना इमोशनल ब्लॅकमेल करतेस का? सायली म्हणते, ए प्रिया चल निघ, आत्ताच्या आत्ता इथून निघ. या घरात तुला आणि तुझ्या मुलाला थारा नाहीये, चल निघ इथून. तेवढ्यात तिथे अर्जुन येतो बरं का आणि अर्जुन आल्या आल्या आश्चर्यचकित होतो, हा काय तमाशा चालू आहे. अर्जुन प्रियाला बघून म्हणतो, हे काय, ही इथे काय करते? अश्विन आता अर्जुनला खुणवतो बरं का डोळ्यांनी नजरेनी. ते अर्जुनला कळतं की ही तिच्या प्रेग्नन्सीची न्यूज सांगून बसली आहे. अरे मंडळी, आज ओव्हरऑल एपिसोडच खूप भारी दाखवलाय त्यांनी. काय आहे ना प्रेक्षकांना, तुम्ही सतत म्हणत असता सिरियल कंटाळवाणी झाली आहे, ठीक आहे, काही थोडेफार ट्रॅक ते बोरिंग दाखवतात, पण या म्हणजे पूर्ण टीमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे प्रेक्षकांनो. मला एकमेव एवढी मालिका आवडते, असली अमेझिंग दाखवतात आणि यातले सगळे कलाकारांना अमेझिंग आणि ग्रेट आहेत. आणि हो प्रेक्षकांनो, एका महत्त्वाच्या मुद्द्यावर मला बोलायचं आहे बरं का, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत आज व्हिडिओ बघत राहा. आज एपिसोडच्या शेवटी तुम्हाला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचं आहे मला. अर्जुन आलाय तिथे. अर्जुन आल्या क्षणी म्हणतो, ही प्रिया इथे काय करते? प्रिया आता उठून उभी राहते बरं का आणि अर्जुनला म्हणते, प्रियाला जसं काही अर्जुनला पाहिल्यावर आणखीन चेव आलाय. प्रिया म्हणते कशी, बरं झालं अर्जुन तू आलास. प्रिया आता लगेच उठून बसते बरं का आणि म्हणते, म्हणजे उठता बसताना पण तिने इतका वीकनेस दाखवलाय ना प्रेक्षकांनो, अमेझिंग केली आहे तिने आजची ऍक्टिंग. सायली तूच विचार याला, याने का सत्य लपवलं तुझ्यापासनं? सायली प्रियाला भारी उत्तर देते. ती म्हणते, ए प्रिया तू म्हणतेस म्हणून का विचारू मी त्यांना? अस्मिता म्हणते, अरे ए अर्जुन, अरे बघ ना बाबा, अरे हिचा काय तमाशा चाललाय, अरे हिला हकलवतोय आम्ही तरी इथून ही जायला तयार नाहीये रे. अश्विन म्हणतो, सायली वहिनी तू हिला हाताला धर आणि बाहेर काढ. सायली आता त्या वकिलाला म्हणते प्रियाच्या, मॅडम तुम्ही इथे हिला का आणलं? प्रिया म्हणते, नाही 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 थांबा 1 मिनिट थांबा, मला बाहेर काढायच्या आधी माझे सोनोग्राफीचे रिपोर्ट बघा. प्रियाने ती फाईल अश्विन समोर धरली बरं का आणि म्हणते कशी, अश्विन बघ ना,
अरे अश्विन, हे सोनोग्राफीचे रिपोर्ट आहेत रे, बघ ना. अरे अश्विन, आपल्या बाळाचे रिपोर्ट आहेत. अरे बघ ना या रिपोर्ट मध्ये बघ ना काय दिसतंय. अरे हे आपलं बाळ आहे रे अश्विन. अश्विन, आता ना हा छोटासा आकार दिसतोय रे, पण हळूहळू बोट, इवले पाय, सगळं सगळं येणार आहे रे. तू त्याला असं जेलमध्ये वाढवणार आहेस का अश्विन? अरे अश्विन, आपल्या बाळाचे फोटो आहेत रे, बघ ना रे. अगं आई बघ ना, तू पण बघ. आई बघ बघ, अगं आमचं बाळ, आमच्या दोघांचं बाळ आहे हे. आई, तुला काय वाटतं ग, मुलगा असेल का मुलगी असेल? सांग ना ग आई, सांग ना. कल्पनाताईंच्या समोर जाऊन ती हे बोलते बरं का प्रेक्षकांनो. अरे यार, काय ऍक्टिंग दाखवली आहे प्रेक्षकांनो. सिरियसली माझ्या अंगाला काटा आला. काय ऍक्टिंग करते यार या मालिकेतले ना सगळे कलाकार A1 यार, टू मच. म्हणजे काय वाटतंय यार बघताना प्रेक्षकांनो. अमेझिंग, एक वेगळ्याच लेवलला नेलेली आहे त्यांनी ही मालिका. मला ना ही मालिका फार आवडते. प्रिया कल्पनाताईंना इमोशनल करत असते आणि म्हणत असते, अगं आई बघ न ग, एकदा तरी बघ न ग या रिपोर्टकडे. कसं काय तुम्ही माझ्या बाळाला नाकारताय? कसं काय असं तुमच्याकडनं होऊ शकतं? सायली आता प्रियाला ओरडून म्हणते, प्रिया जा इथून. ओ मॅडम, अहो हिला घेऊन जा ना आत्ताच्या आता इथून. कल्पनाताईंना खूप अनइझी होत असतं, साहजिक आहे बरं का प्रेक्षकांनो. आता कोणीही वयस्कर जे कोणी असेल घरामध्ये ते इमोशनल होणारच ना, पण तरी सुद्धा कल्पनाताईंनी स्वतःला खूप सावरलंय बरं का. आता प्रियाला हाताला धरून ती कॉन्स्टेबल घेऊन जात असते. प्रिया म्हणत असते, नाही म्हटलं ना, मला नाही जायचंय. ऐक ना अश्विन, अस्मिता आई, मी खरं बोलते, विश्वास ठेवा माझ्यावर. प्लीज प्लीज या बाळाला स्वीकारा. आई आई ऐक ना ग माझं, अगं ह्याच्यासाठी म्हणून तरी मला जेलमधून बाहेर काढ प्लीज आई. अर्जुन म्हणत असतो, ॲडव्होकेट मॅडम, एका आरोपीला तुम्ही असंच आमच्या घरात कसं काय घेऊन आलात? तुम्ही आम्हाला इन्फॉर्म पण केलं नाही आणि आमची परवानगी पण घेतली नाही. घेऊन जा यांना आत्ताच्या आत्ता इथून. सायली म्हणते, ही अशी नाही ऐकणार, हिला हाताला धरून बाहेर काढते मी. सायली प्रियाला बाहेर काढत असते घराच्या, पण प्रिया मात्र जीवाच्या आकांताने ओरडत असते शेवटपर्यंत, आई ऐक ना ग माझं. अगं आई, या बाळाची आजी आहे ग तू, याला गरज आहे ग तुझी, आई ऐक ना. सायली शेवटी ओरडते प्रियाला आणि म्हणते, ए प्रिया, या बाळाच्या निमित्ताने जे स्वप्न बघतेस ना, हे मी कधीच पूर्ण होऊ देणार नाहीये. माझ्या घराचं सुख मला महत्वाचं आहे प्रिया. आणि आता पुन्हा पुन्हा मला घराच्या बाहेर तुला काढायला लावू नकोस. आता निघ आणि पुन्हा कधीच इथे येऊ नकोस. अर्जुन म्हणत असतो, घेऊन जा हिला. प्रियाला फायनली ते सगळे घेऊन जातात आणि प्रियाचं जे काही हा प्लॅन आहे ना प्रेक्षकांनो, या कल्पनाताईंना इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा, तो प्लॅन सक्सेसफुल झाला की नाही त्यासाठी बघत राहा. ठरलं तर मग आजच्या या एपिसोड रिव्ह्यूला प्लीज लाईक करायला विसरू नका. प्रिया गेल्यावर कल्पनाताई खूप रडतात बरं का, आणि आता हे सगळे हॉलमध्ये बसलेले आहेत आणि शांतपणे चर्चा करतायत. अस्मिता म्हणत असते, माझं डोकं भणभणायला लागलंय. अरे प्रिया प्रेग्नेंट असेल याचा विचार सुद्धा मनात आला नव्हता. काय रे अश्विन, तुला माहित होतं ना, मग का नाही सांगितलंस तू? काय आहे हे सगळं? अश्विन म्हणतो, हे बघा, हे बाळ जर माझं नसेलच तर तुम्हाला सांगायचा प्रश्न येतोच कुठे? कल्पनाताई म्हणतात, प्रिया खोटारडी आहे मान्य आहे, पण ती या बाबतीत खोटं बोलत असेल पटतंय हे सुद्धा मला, पण तरी सुद्धा तिने जेव्हा तुम्हाला ही गोष्ट सांगितली, तुम्ही आम्हाला हे सांगायला हवं होतं. अर्जुन म्हणतो, मम्मा अगं त्याने काय झालं असतं, तुम्ही सगळे डिस्टर्ब झाला असतात ना, आणि म्हणूनच मी हे सगळं घरी नाही सांगितलं. अश्विन मग कबूल करतो, मम्मा दादा म्हणाला होता मला की आपण घरच्यांना सांगून टाकूयात, पण मीच त्याला सांगितलं की आपण हे सत्य लपून ठेवूयात, कारण मला ना हे सगळं नको होतं मम्मा. अस्मिता म्हणते, पण प्रिया एवढं खोटं बोलू शकेल? दुसऱ्याचं मूल सुभेदाराचा अंश आहे असं कसं खोटं बोलेल ती? अश्विन म्हणत असतो, अगं अस्मिता ताई, ती बाई काही करू शकते हे आपल्याला माहिती नाहीये का? तिच्या स्वार्थासाठी ती कितीही खालच्या थराला जाऊ शकते. तिला तर आता या घरात परत यायचंय त्या बाळाच्या निमित्ताने. तिला माहितीये दादाने प्रयत्न केले तर ती जेलमधनं सहज सुटू शकते, म्हणून ती नाटकं करते. अस्मिता म्हणते, अरे अश्विन, तरी सुद्धा दुसऱ्याचं बाळ तुझं बाळ आहे असं कसं सांगेल रे ती? ऍक्च्युली काय झालंय मंडळी, ते जे बाळ आहे ते अश्विनचंच आहे, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण तरी सुद्धा प्रिया एवढी खोटं वागली आहे ना, त्यामुळे अश्विन ही कबुली देत नाहीये या सगळ्यांसमोर. सायली म्हणते, या सगळ्यामध्ये त्या बाळाचा काय दोष आहे? कोणाचाही असोत, पण त्याचा काय दोष आहे बिचाऱ्याचा? नाही, त्याच्या आईने काय काय केलेलं आहे हे त्याला काय माहितीये? कोणत्याही बाळाच्या नशिबात हे असं जगणं नको, हे मात्र सायलीचं म्हणणं पटतंय बरं का. पण अश्विन म्हणतो, अगं वहिनी, या जगात कितीतरी मुलं बेवारस जन्माला येतात, तसंच हे सुद्धा येईल. सायली म्हणते, भाऊजी अहो मला हेच म्हणायचंय, कुठल्याही बाळाच्या वाट्याला असं बेवारस जगणं येऊ नये हो जगात. आईने जे केलंय त्याची शिक्षा बाळाने का भोगावी? त्याचा काय दोष आहे बिचाऱ्याचा? त्याने का अन्याय सहन करायचा? हे असं जगणं प्रियाच्या बाळाच्या वाट्याला येऊ नये असंच फक्त मला वाटतंय, एवढंच.
अर्जुन म्हणतो, मग तुला काय म्हणायचंय सायली? अश्विनचंच बाळ आहे ते आणि आपण त्या बाळाला इथे घरात घेऊन यायचं का? सायली म्हणते, हे बघा मला असं म्हणायचं नाहीये, पण त्याची आई कशी आहे काय आहे चांगलं माहितीये मला. त्या बाळाबद्दल मला वाईट वाटते एवढंच मी तुम्हाला म्हणते. अर्जुन म्हणतो, हे बघ सायली, तुला जे बोलायचंय ते कळतंय मला. वाईट नको वाटून घेऊस. त्या बाळाचं आणि प्रियाचं रेग्युलर चेकअप होतात, त्यामुळे तू इतकं टेन्शन घेऊ नकोस. अश्विन म्हणतो, बरं झालं बाबा, एका अर्थी त्या प्रियाने इथे येऊन सगळं सांगितलं. आता माझ्या डोक्यात टेन्शन तर नसेल ना. म्हणजे हा विषय या घरातून आणि माझ्या डोक्यातून मला आता कायमचा बंद करता येईल. अश्विन एवढंच बोलतो आणि निघून जातो. साहजिक आहे प्रेक्षकांनो, त्यांनी ना या विषयाला खूप छान कलाटणी दिली आहे. अश्विन निघून गेल्यानंतर कल्पनाताई म्हणतात, बाई त्या बाईने ना जेलमध्ये राहून सुद्धा माझ्या पोराचा छळ मांडलाय. मला अश्विनची अवस्था बघवतच नाही आता. अस्मिता म्हणते, अगं मम्मा त्याला त्रास होणारच ना ग. तो जिच्यावर प्रेम करत होता तिच्या पोटात दुसऱ्याचं बाळ आहे असं त्याला वाटतंय आणि आता ते बाळ अश्विनचं आहे असं सांगून ती त्याला गिल्ट द्यायचा प्रयत्न करते. कल्पनाताई म्हणतात, काय रे अर्जुन, जन्माला न आलेल्या बाळाची सुद्धा DNA टेस्ट वगैरे होऊ शकते का रे? नाही म्हणजे आपल्या अश्विनचंच बाळ नाहीये ते अशी खात्री होईल का आपल्याला? अर्जुन म्हणतो, मम्मा होऊ शकते DNA टेस्ट, तसं काही नाहीये. पण प्रिया म्हणाली की DNA टेस्ट करायला ती तयार आहे. म्हणजे याआधी प्रियाने किती DNA रिपोर्ट बदलले हे काय माहिती नाहीये का मम्मा आपल्याला? मग कशावरून ती हा रिपोर्ट बदलणार नाही? सायली म्हणते, हो तुमचं म्हणणं बरोबर आहे. बघा ना, आता सुद्धा ती जज साहेबांकडनं परवानगी घेऊन आली इथे. तिचे हात कुठपर्यंत पोहोचलेत यावरनं हे लक्षात येतं. अर्जुन म्हणतो, हो प्रियाच्या बाबतीत आपण DNA टेस्टवर पण विश्वास ठेवू शकत नाही. अस्मिता म्हणते, आता अश्विनच म्हणतोय की हे मूल त्याचं नाहीये, मग DNA टेस्ट वगैरे करून काय उपयोग आहे मम्मा? आणि आत्ता आपल्यासाठी फक्त आणि फक्त अश्विन महत्वाचा आहे. मला तर वाटतं की अश्विन जे बोलतोय ना तेच खरं आहे. अर्जुन म्हणतो, हो अश्विनचं म्हणणं आपल्याला सध्या ऐकायला हवं आणि त्याला त्रास होऊ नसेल ना मम्मा, तुला असं वाटत असेल त्याला त्रास होऊ नये तर प्लीज हा विषय परत 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 त्याच्यासमोर काढू नकोस. या सगळ्यांनी आता ठरवलं की प्रियाच्या बाळाबद्दल आता या घरात चर्चा करायची नाही. पण हे जे मूल आहे प्रेक्षकांनो ते अश्विनचंच आहे हे अश्विनला पण माहिती आहे, पण तो ते कबूल करायला तयार नाही आहे. कारण प्रियाच्या अशा वागण्यामुळे आणि तिच्या अशा प्रवृत्तीमुळे बापरे भयंकर आहे हे सगळं. त्यामुळे कर्माची फळं अशी पुढे येतात असं जे म्हणतात ना प्रेक्षकांनो ते खरं आहे. असो, आता त्यांनी हा विषय इथेच बंद केला आणि इकडे मध्येच एक छोटासा सीन दाखवलाय त्यांनी. राकेशने आता त्या सिक्युरिटी गार्डला उचललंय. काल तो सिक्युरिटी गार्ड खरं बोलायला तयार झाला होता ना. राकेशने आता त्याला किडनॅप केलंय बरं का रस्त्याने चालता चालता. आणि आता तो घाबरतो सिक्युरिटी गार्ड. राकेशला बघून म्हणत असतो, साहेब असं काय करताय, मला का त्रास देताय, मला सोडा. राकेश त्याला ओढून म्हणतो, ए चल, तुला मी प्रेमाने सांगितलं होतं ना त्या दिवशी की कोणाला बोलायचं नाही, कोणाला काही सांगायचं नाही, तुझ्या खिशात पैसे भरले होते. मग काय रे, पोलिसांना मदत करायला तयार झालास, अर्जुनला मदत करायला तयार झालास, माझंच केस काढायला लावणार आहेस का तू पोलिसांना? तो जो हवालदार आहे ना तो तयार होतो सांगायला सगळं पोलिसांना. हे या राकेशने ऐकलं ना प्रेक्षकांनो परवा त्या महा एपिसोडमध्ये. मग तो सिक्युरिटी गार्ड म्हणत असतो की साहेब मला सोडाव प्लीज, मला मारू नका. राकेश म्हणत असतो, ए चल रे गाडी घे पलीकडे. आता तो आरडाओरडा करायला लागतो सिक्युरिटी गार्ड. तेव्हा राकेश त्याला बंदूक दाखवतो आणि म्हणतो, ए चल गप्पा बस, आवाज केला ना तर इथे ठोकेन तुला, शिस्तीत शांत बसायचं. आणि राकेशने गाडी पलीकडे घेतली आहे. इकडे सायलीबाई अर्जुनला विचारत असते, काय हो तुम्हाला हे सगळं प्रियाने आधीच सांगितलं होतं ती प्रेग्नंट आहे म्हणून? अर्जुन म्हणतो, हो सांगितलं होतं. अगं सायली, मला तेव्हाच घरच्यांना सांगायचं होतं सगळं, पण मला अश्विन जे म्हणतोय ते फॉलो करायला हवं होतं ना. अश्विनने माझ्याकडनं प्रॉमिस घेतलं होतं सायली, मग मी काय करणार होतो? आता सायलीचं जे हे वाक्य आहे ना ते लक्षपूर्वक ऐका मंडळी, कारण याच बाबतीत मी पुढे तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. सायली म्हणते, म्हणूनच तुम्ही काल रात्री मला अडवत होतात ना, प्रियाला भेटू देत नव्हतात ना जेलमध्ये जायला, हो ना? अर्जुन म्हणतो, अगं हो बायको, तुला त्रास झाला असता ना आणि तुला परत परत प्रियाची दया वगैरे आली असती तर? सायली म्हणते, अहो मला कशाला प्रियाची दया येईल, मला तिच्या बाळाबद्दल वाईट वाटत होतं फक्त. तुम्ही ना मला हे सगळं आधी सांगायला हवं होतं. अर्जुन म्हणतो, म्हणजे तुला पटतंय ना हे, म्हणजे जे काही मी नाही सांगितलं ते अश्विनचं बोलणं मी फॉलो करायला हवं होतं, पटलं ना तुला सायली? तू चिडलेली नाहीस ना? सायली म्हणते, नाही हो मी चिडलेली नाही आहे. अश्विन भाऊजींना तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळायलाच हवा, प्रश्नच नाही आहे. पण मी नाही तर निदान आई तरी कदाचित हळव्यात झाल्याच असणार आहे. पण एका अर्थी जाऊ द्या, बरं झालं तुम्ही नाही सांगितलं ते. प्रियाने सगळा तमाशा केला आणि स्वतःच्या पायावर दोंडा मारून घेतलाय.
अर्जुन आता पुन्हा सायलीचे एक्सप्रेशन जरा खालून वर बघतो आणि म्हणतो, ए बायको, तू खरंच चिडलेली नाहीयेस ना? सायली आता त्याच्याकडे बघते बरं का हसून आणि लगेच तिच्या पाया पडतो बरं का, साष्टांग नमस्कार घालतो तो आणि म्हणतो, थँक गॉड बायको, थँक गॉड तू चिडलेली नाहीयेस. बरं झालं, मला टेन्शन आलं होतं बायको. सायली म्हणते, अगं बाई हे काय आहे, उठा बरं तुम्ही, काय आहे तुमचं हे? असं प्रत्येक वेळेला तुम्हाला आती करणं गरजेचं असतं का? एवढी चिडते का मी तुमच्यावर? अर्जुन म्हणतो, बापरे बघ ना आता कसं तुझा आवाज असा वरवर जातो, कशी तू डोळे वटारते, मला भीती वाटते ग बायको तुझी. सायली लागते हसायला आता अर्जुनला आणि म्हणते, काही हो, तुम्ही ना असे जर मला घाबरत असता ना तर माझ्याशी खोटं नसता बोललात. अर्जुन म्हणत असतो, अगं सायली, खरं बोलण्यामुळे जर तुला त्रास होत असेल तर मी गप्प राहिलेलंच बरं ना. सायली मग म्हणते, पण प्रियाच्या बाबतीत तुम्ही. अर्जुन म्हणतो, जाऊ दे ग सायली, त्या बाईचं नाव नको घेऊस पुन्हा पुन्हा. तेवढ्यात अर्जुनला कोणाचा तरी कॉल आला आणि अर्जुन आता ते कॉल रिसीव्ह करण्यासाठी बाहेर जातो आणि आजचा हा एपिसोड इथे संपून जातो. आता पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय की इन्स्पेक्टर सावंतने अर्जुनला सांगितलं की तो सिक्युरिटी गार्ड अचानक गायब झालाय. अर्जुन म्हणतो, म्हणजे त्या अटॅकरनेच त्याला गायब केलं असावं. मग ते सावंत म्हणतात, पण आपल्या तिघांच्या व्यतिरिक्त हे तर कोणालाच माहिती नव्हतं, मग कसं शक्य आहे? मग सायली अर्जुनचा सीन त्यांनी दाखवलाय. सायली म्हणते, मला माझ्या लहानपणीचं काहीच का आठवत नाहीये, मी आता कसं आठवते सगळं? अर्जुन म्हणतो, अगं आपल्या घरात तन्वीचं गाठोडं आहे ना. सायलीला आता तो तन्वीचं गाठोडं दाखवतो अर्जुन आणि त्यातल्या एक एक वस्तू सायली बघते आणि म्हणते, या सगळ्या वस्तू माझ्या आहेत असं मला वाटतंय, पण तरी सुद्धा सायलीपासून तन्वीपर्यंत जाण्याचा मार्ग मला कळत नाहीये. मंडळी आता बघूयात अशा कुठल्या गोष्टी आहे ज्या गोष्टीमुळे सायलीला ती तन्वी आहे हे पूर्णपणे अगदी व्यवस्थित कळेल. मंडळी जी महत्वाची गोष्ट सांगायची आहे ना ती आता सांगते. काल परवा आपल्या महा एपिसोडच्या रिव्ह्यूवर एका प्रेक्षकांची कमेंट होती की तुम्ही एपिसोडमध्ये जे आहे ते दाखवत नाहीत. आता मला सांगा प्रेक्षकांनो, परवाचा महा एपिसोड अख्खा त्यावरच बेस होता. सायली प्रेग्नेंट असून सुद्धा प्रियाला भेटायचंय कारण ती तन्वी आहे की नाही हे सत्य तिला जाणून घ्यायचं होतं प्रियाकडनं. आता तो अर्जुन तिला हातापाया पडत होता, नाही नाही म्हणत होता, तरी तिच्या अंगात आलं होतं. हा शब्द योग्य आहे की नाही त्या घटनेसाठी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या प्रेक्षक ताईंचं असं म्हणणं आहे की मी सायलीबद्दल कायम निगेटिव्ह कमेंट्स करते. खरंच सांगा प्रेक्षकांनो, असं कधी होतं का? आणि एकमेव मला तरी असं वाटतं बरं का, म्हणजे तुमच्या कमेंट्स मला आवर्जून यावर कळवाव्यात. आपल्या चॅनलवर कधीच खोटे रिव्ह्यू दिले जात नाही आणि त्यांनी एवढी मोठी कमेंट केली प्रेक्षकांनो की त्या दिवशी असं झालंच नव्हतं म्हणे, सायली अर्ध्या रात्री जेलमध्ये जाणारच नव्हती. अरे तर त्यावरच बेस होता ना त्या दिवशीचा महा एपिसोड. रात्री त्या राकेशने हल्ला केला, यांचे लाईट गेले, सगळा एपिसोड त्यावरच दाखवला होता प्रेक्षकांनो. आणि आता मगाशी मी म्हणून म्हणलं सायली जे बोलते ना ते नोट डाऊन करा, म्हणजे मला कळलंच नाही एवढी मोठी कमेंट करण्याचा काय उद्देश. ठीक आहे प्रेक्षकांनो, मी असं कोणाला आग्रह नाही करत की तुम्ही माझा रिव्ह्यू ऐका. तुम्हा सगळ्यांना माझा रिव्ह्यू मनापासून आवडतो म्हणून तुम्ही बघता. आणि रिव्ह्यू म्हणजे काय, प्रत्येकाने आपापलं मत मांडायचं असतं. पण तुम्ही धडधडीत खोटं बोलून सांगताय की तुम्ही जे सांगताय ते तसं घडलंच नाही, असं आपल्या चॅनलवर कधीच होत नाही प्रेक्षकांनो. मला ना ती गोष्ट खूपच आणि एवढी मोठी कमेंट करून तुम्ही सांगताय. मला एवढंच म्हणणं आहे प्रेक्षकांनो, आपण जी कमेंट करतो ना ती आधी खात्री करून घ्यावी की खरंच हे असं आहे का नाही आहे आणि मगच कमेंट कराव्यात ना. असो, आपली एक फॅमिली आहे बरं का प्रेक्षकांनो, आणि असं कोणी काही आपलं बोलेल म्हणजे मला जरा खूपच विचित्र वाटलं ते, म्हणजे खूपच विचित्र वाटलं. असो, मला हे मुद्दाम तुम्हाला सांगायचं होतं की आपल्या चॅनलवरती असे कुठलेही खोटे रिव्ह्यूज दिले जात नाहीत. जे नवीन प्रेक्षक आहेत त्यांना मी सांगू इच्छिते, बरेच प्रेक्षक नवीन जॉईन झालेत आपल्या चॅनलवर, त्यांना सांगू इच्छिते की आपल्या चॅनलवर कधीच खोटे रिव्ह्यू दिले जात नाही आणि सायलीबद्दल पण कधीच निगेटिव्ह कमेंट केल्या जात नाही. सायली हे एक पात्र आहे आणि त्या दिवशी तिच्या खरंच अंगातच आलं होतं. ती प्रेग्नंट आहे आणि प्रेग्नंट बाई अशी कुठेही कधीही कोणालाही न सांगता किंवा साधी गृहिणी म्हणा अशी घरातून कुठे न सांगता सवरता निघून जात नसते. आणि रिव्ह्यू म्हणजे काय, आपलं मत मांडणं. आणि या मालिकेच्या बद्दल मी तुम्हाला माझं मत मांडून तुम्हाला जे एपिसोडमध्ये झालंय तेच खरं खरं सांगत असते कायमच. असो, मला हे मुद्दाम इथे सांगायचं होतं कारण भली मोठी कमेंट होती त्या ताईंची. व्हॉटेवर, मला नाव नाही घ्यायचं आहे, पण प्लीज स्वतः खात्री करून घेत जा आणि मग कमेंटमध्ये या अशा गोष्टी सांगत जा. असो, बाकी मला काही सांगायचं नाही आहे प्रेक्षकांनो, पण आजचा एपिसोड लय भारी होता. आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करायला विसरू नका. उद्या भेटूयात पुन्हा एक मंडळी. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.